नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रतापसिंह शिवाजीराव मोहिते पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज, जिल्हा सांगली या संशोधन केंद्रावरती मी जवळजवळ 28 वर्षे हळद संशोधनामध्ये काम केले. हळद संशोधनामध्ये काम करत असताना हळद काढणी केल्यानंतर कशा पद्धतीने शिजवायला पाहिजे या बऱ्याचशाच गोष्टीमध्ये शेतकऱ्यांना माहिती नसते. पारंपरिक जुन्या पद्धतीने अजूनही शेतकरी हळद शिजवतात. तर या पद्धतीमध्ये सुधारणा करून आपण कुकरच्या पद्धतीने हळद शिजवली पाहिजे याची माहिती मी आपल्याला थोडक्यात देतो. साधारणपणे पूर्वी जी हळद शिजवली जायची त्याच्यामध्ये हळद कायलीमध्ये सीग लावून शिजवायला जायची. त्याचबरोबर त्यानंतर त्याच कायलीमध्ये साधारणपणे 4 ते 6 बोटं पाणी ठेवायचं आणि मग हळद शिजवली जायची. तिसऱ्या पद्धतीमध्ये अशाच पद्धतीच्या कायलीमध्ये ऑइलचे रिकामे बॅरल, ह्या बॅरलला होल पडायचे आणि हे बॅरल त्याचे अर्धे अर्धे भाग करायचे आणि हे अर्धे अर्धे केलेले ड्रम आपण त्या कायलीमध्ये ठेवत होतो. साधारणपणे ह्या तिन्ही पद्धतीमध्ये आपल्याला काही जे दोष आढळून आले त्याच्यामध्ये हळद एकसारखी शिजत नव्हती, एकसारखी हळद शिजत नसल्यामुळे एकसारखी वाळत नव्हती, त्याचबरोबर कुरकुरींचं प्रमाण कमी होतं. या सर्व पद्धतीमध्ये आपण सुधारणा करून आता सध्या गेले 10 ते 12 वर्षापासून हळद कुकरच्या पद्धतीने शिजवली पाहिजे ही आपण पद्धत विकसित केलेली आहे. पण या पद्धतीनं हळद शिजवताना कशा पद्धतीने काळजी घेणं महत्वाचं आहे याबाबत आपण माहिती घेऊया. कुकरच्या पद्धतीनं हळद शिजवताना ती हळद किंवा त्या कुकरमध्ये येणारी जी वाफ आहे ती वाफ वरून खाली येते आणि खाली आल्यानंतर किमान त्या ड्रम मधून 2 ते 3 मिनिटं वाफ बाहेर जायला पाहिजे. काय होतं, बऱ्याचशा शेतकरी बंधूंना हे माहित नसतं की लगेच वाफ आली की हळद काढण्याचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीनं जर आपण लगेच हळद काढली तर ती पूर्ण शिजलेली नसते. त्यामुळं त्या कुकरमधून वाफ निघताना आपण लक्षात आलं असेल की या बाजूला वाफ यायला लागली तर वाफ येत असताना किमान आल्यानंतर 2 ते 3 मिनिटं थांबलं पाहिजे आणि त्यावेळेला ती संपूर्ण हळद ही चांगल्या पद्धतीने शिजली जाते. तर अशी अर्धवट हळद जर शिजली तर ती कशा पद्धतीने असते ते आपण पुढच्या बाजूला बघूया. तर हळद शिजवल्यानंतर हळद उन्हामध्ये वाळवणं महत्वाचं आहे. तर वाळवण्यापूर्वी जमीन सपाट करणं गरजेचं आहे. जमीन सपाट केलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीनं हळद ही वाळवणी करता येते. तर हे हळद वाळवत असताना त्या ठिकाणी डायरेक्ट आपण जमिनीवर हळद टाकायची नाही. तर आपण त्या ठिकाणी शेडनेटचा वापर करायचा किंवा बाजारामध्ये जुन्या साड्या 100 रुपये किलोच्या भावाने मिळतात. अशा पद्धतीनं साड्या खरेदी करून त्या साडीवरती हळद टाकली तरी चालेल. नसेल तर आपल्याला अशा पद्धतीच्या शेडनेटचा वापर करून त्यावरती हळद आपण टाकली तरी चालेल. साधारणपणे हळद शिजल्यानंतर मगाशी मी सांगितलं की आपल्याला वाफ आल्यानंतर किमान 2 ते 3 मिनिटं थांबायला पाहिजे. पण थांबल्यानंतर हळद शिजली कशी ओळखायची, तर साधारणपणे आपण अंगठा आणि तर्जनीमध्ये जर दाबलं आपण तर आपल्याला हळकून ते सहज चिरडतं. तुमच्या लक्षात आलं असेल की हे अंगठा आणि तर्जनी हळकून जर दाबलं तर ते सहज चिरडतंय. आणि जर अर्धवट हळद शिजली असेल तर अर्धवट हळद शिजत असेल किंवा आपण लगेच काढलं तर ते हळकून आपण दाबलं तर लगेच चिरडत नाही. हे तुमच्या लक्षात येईल की बाबा अशी हळद जर असेल तर आपण 15-15 दिवस जरी उन्हात ठेवली तर हळदी वाळत नाही. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे, ज्यावेळेला हळद शिजवण्याचं काम चालू असतं त्यावेळेला हळद शिजल्यानंतर त्या कुकरमधनं ज्या वाफ येते, वाफ आल्यानंतर किमान 2 ते 3 मिनिटं थांबणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हळद वाळत असताना किंवा उन्हात वाळत असताना सुरुवातीला 2 ते 3 इंचापेक्षा मोठा थर द्यायचा नाही. जर आपण हळदीचा मोठा थर दिला तर संपूर्ण हळदीला चांगल्या पद्धतीने ऊन मिळत नाही आणि मग आपल्याला हळद चांगल्या पद्धतीने एकसारखी वाळत नाही. तर सुरुवातीला साधारणपणे 3 ते 4 दिवस 2 ते 3 इंच थर द्यायचा. त्यानंतर हळद सुकल्यानंतर आपोआपच थर लहान होतो. फक्त एक काळजी घ्यायची, 4 दिवस झाल्यानंतर हळदीला परतवणे. हळद परतवणे म्हणजे काय करायचं, खालची हळद वर घ्यायची, वरची हळद खाली घ्यायची, त्याला हात देणे किंवा हळद परतवणे म्हणतात. तर हळद परतवणं गरजेचं आहे. साधारणपणे अशा पद्धतीनं कुकरच्या पद्धतीनं चांगली हळद शिजवली तर साधारणपणे 10 ते 12 दिवसामध्ये हळद चांगल्या पद्धतीने वाळते. तर ही कुकरच्या पद्धतीनं शिजवली जी हळद आहे याचे फायदे काय आहेत, तर संपूर्ण हळद एकसारखी शिजते. दुसरी गोष्ट, हळदीचं जे वजन आहे ते वजन फारसं कमी होत नाही. त्याचबरोबर आकारही त्याचा कमी होत नाही आणि
शिजवण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये हळकुंड चिरडली जायची, हळकुंडाचं नुकसान व्हायचं, ते या पद्धतीने नुकसान होत नाही. याच बरोबर याच्याबद्दल असणारं कुरकुमन हे कमी होत नाही आणि अशा पद्धतीनं शिजवलेल्या हळदीला मार्केट आपल्याला चांगल्या दर मिळतो. तरी शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीनं हळद शिजवणं गरजेचं आहे आणि साधारणपणे 10 ते 12 दिवस वाळवायची आणि वाळल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला मार्केटला पाठवायचे त्यावेळेला पॉलिश करून घ्यायची. धन्यवाद.